तुम्ही म्हणतात की त्यांनी मला सूचना दिलेल्या आहेत आणि मी ते उमेदवारी मागतो म्हणून सांगतात. सर मला काही त्या संदर्भात माहित नाही, मी त्याच्यावरती कमेंट करू शकत नाहीये. पण मी सगळ्यात पहिला आपल्याला क्लिअर करतो की मी इकडे कुणालाही हरवण्यासाठी उभा राहिलेलो नाहीये. जर मला तिकीट भेटलं तर मी जिंकून येण्यासाठी उभा राहिलेलो आहे. त्यामुळे कुणाचं कुठं काय चाललंय ह्याला मला याच्याशी काही घेणं नाही. तिकीट भेटलं नाही तर मी पूर्णपणे माझ्या पक्षाचं काम करणार आहे. पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची बंडखोरी करणार नाही, तसला माझा कुठलाही मानस नाहीये. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय, म्हणजे मुंबईच्या आलिशान बंगल्यात राहणारा अंबानी असू द्या किंवा आपल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या झोपडपट्टीत राहणारा एखादा कामगार असू द्या, दोघांना या ठिकाणी बाबासाहेबांनी समान मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काही ना काही राजकीय इच्छाशक्ती असती, त्या दृष्टीने आज मी या ठिकाणी गेली अनेक वर्ष काम करतोय, म्हणून मी तिकीट मागत आहे. तुम्ही म्हणता की मला आमदार व्हायचंय रोजगार लोकांना मिळण्यासाठी, तुमच्याकडे काय विषय असेल की त्यांना रोजगारच मिळवून देणार आहे? सर मी काय करणार आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मोठे आहे ना ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याशी मी टॅप करणार आहे आणि त्या कंपन्याची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट त्यांची बघणार आहे. काय त्यांची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने माझा मित्र परिवार मोठा आहे आणि त्या रिक्वायरमेंटच्या माध्यमातून त्याच्या पद्धतीचा जो कॅन्डिडेट आहे मी स्वतः तिकडे त्याला घेऊन जाऊन तो त्या योग्य पात्रतेचा असेल तर त्या दृष्टीने त्याच्या पात्रतेप्रमाणे मी त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. आणि माझं मुळात व्हिजनच ते आहे. कारण आज तुम्ही बघत असाल की आज लहान लहान मुलं आज गुन्हेगारी क्षेत्राकडे गेलेत. का गेलेत? कारण आपल्या समाजामधनं जर चांगलं नेतृत्व जर भेटलं नाही, त्या मुलांना चांगला रस्ता जर कुणी दाखवला नाही, तर त्या मुलांचं प्रबोधन केलं नाही, तर ती मुलं फक्त परिस्थितीमुळे या ठिकाणी गुन्हेगार होत असतात. त्यासाठी आज समाजातील काही लोकांनी एकत्र येऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून त्या मुलांचा विकास कसा होईल आणि त्यांच्यामधनं चांगले कार्यकर्ते आणि उद्याच्या देशाचा सुजाण नागरिक कसा घडत, त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याला आमदार व्हायचीच काय गरज आहे? तुम्ही रिक्रुटमेंट एजन्सीवर थ्रू होऊ शकता. सर आमदार हे जे माध्यम आहे हे लोकशाहीने आपल्याला विधानसभेत पाठवण्याचं दिलेलं सगळं साधन आहे. सरकारच्या काही योजना असतात, सरकारचे काही संकल्प असतात, ते आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला कुठलं ना कुठलं राजकीय पद असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आमदार होणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे. तुम्हाला विश्वास आहे का तुम्हाला तिकीट मिळेल? सर मला पूर्णपणे विश्वास वाटतो आहे. त्याचं कारण असं आहे की मी विद्यार्थी चळवळीपासून सर सुद्धा विद्यार्थी योग चळवळीपासून संदीपजी चव्हाण साहेब उभे राहिलेले आहेत. ही लोक त्यानंतर प्रशांत दादा आमचे ते चळवळीतनं घडलेली लोक आहेत सर. ही अशी डायरेक्ट व्यासपीठावर आलेली नाही. आम्ही प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामधनं खऱ्या अर्थानं आज ज्यावेळेस पवार साहेबांचा पक्ष या ठिकाणी फुटल्यानंतर पवार साहेबांच्या विचाराची आम्ही बांधिक आहोत. म्हणून सत्ता नसताना सुद्धा आज आम्ही या ठिकाणी पवार साहेबांसंगती राहिलो. आम्हाला माहित नव्हतं की आमचे 8-9 खासदार निवडून येतील, मात्र केवळ विचारधारा आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पवार साहेबांच्या विचारांसाठी काम करणार. मी आमच्या शहर अध्यक्षांना सुद्धा सांगितलेलं आहे की मी अशा पद्धतीने उमेदवारी मागतो आहे आणि आमच्या शहर अध्यक्षांनी नेहमीच पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना नेहमीच पाठबळ देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागण्याचा आमचा मानस आहे. पिंपरी विधानसभेसाठी शहर अध्यक्ष दंड थोपटून सिल्वन. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ निश्चितपणे समाजामध्ये चांगलं प्रबोधन करत असतात आणि त्या प्रबोधनाचं निश्चितपणे एक चांगला प्रभाव या समाज मनावरती होत असतो. मी सर्वप्रथमतः माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माननीय संदीप भाऊ चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर पिंपरी विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माननीय प्रशांतदादा कापसे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी मनापासून
स्वागत करतो. आजची जी ही पत्रकार परिषद आहे, पिंपरी विधानसभेमधून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्या संदर्भात मी आज या ठिकाणी ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ज्या माध्यमातून समाजाचं कल्याण व्हावं आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारावरती चालून एक चांगला समाज, एक चांगला महाराष्ट्र आणि एक चांगला देश बनवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. आणि त्या दृष्टीने आज खऱ्या अर्थानं साहेबांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी नव्हे तर या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या तमाम जनमानसाच्या हृदयावरती पोहोचवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी राजकारण आणि आमदारकी हे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे. आणि म्हणून आज मी या ठिकाणी पिंपरी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा या ठिकाणी मी संकल्प केलेला आहे. या संदर्भात तुम्ही भेटलेलो नाहीये, पण पिंपरी विधानसभेमध्ये माझा प्रचंड मित्र परिवार आहे आणि या मित्र परिवाराच्या हा संपूर्ण मित्र परिवार माझ्या पाठीमागे समर्थपणे उभा आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांना मानणारे, पवार साहेबांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, सर्व मित्र हे या दृष्टीने आज माझ्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभे आहेत. आणि त्या दृष्टीने आम्ही पूर्ण ताकदीने आमचे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पण आमचे वरिष्ठ नेते आहेत यांची लवकरात लवकर त्या संदर्भात भेट घेणार आहोत. 1999 साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस मी कॉलेजला होतो आणि तेव्हापासून आदरणीय पवार साहेबांचे विचारापासून प्रेरणा घेऊन मी माझ्या आयुष्याची राजकीय सुरुवात केली होती. मी पिंपरी चिंचवड शहराचा, पिंपरी ब्लॉकचा 1999-2000 काळी मी त्या ठिकाणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो. आणि आज मला अतिशय सांगायला गर्व वाटतोय की माझ्या शेजारी जे प्रशांतदादा कापसे आहेत, त्यानंतर संदीप भाऊ आहेत, हे पवार साहेबांच्या विचाराची वारी गेली अनेक वर्ष मोठ्या जोमानं नेत आहे. आणि त्या 1999-2000 ज्यावेळेस स्थापना झाली होती त्यावेळेस हे दोन माझे मित्र, आमच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, मोठ्या ताकदीने त्यांनी त्या सुद्धा वेळेस काम केलं होतं. आणि आजही ते माझ्या संगती त्याच ताकदीने उभे आहेत. पक्षाकडे तुम्ही इच्छुक म्हणून अर्ज केलाय? हो, केलेलं आहे. किती केलाय? मी एक 10 ते 15 दिवस झाले. त्यासोबत काही निधी पण दिला? हो, दिला ना सर. 5,000. तर ही इलेक्शन लढवण्यासाठी डोळ्यासमोर ठेवूनच पत्रकार परिषद घेत आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही पत्रकार परिषद कधी घेतली? सर, हे पत्रकार परिषद घेण्याचं तात्पर्य असं आहे, मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की लोकशाहीचं सगळ्यात मोठं साधन, सगळ्यात मोठी ताकद ही पत्रकारिता आहे. म्हणजे पत्रकारिता हे मध्य केंद्र आहे. आपले विचार जनमानसात आणि समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारिता हे सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पिंपरी विधानसभा लढवतोय आणि पत्रकार परिषद घेतो आपण विधानसभेच्या उमेदवारी संदर्भात. मग आपण पक्षाचे काही कार्यकर्ते, शहराध्यक्ष. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.